नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. तिसगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका उषा साळवे यांचा सेवापूर्ती सोहळा शनिवारी रोजी उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणामध्ये पार पडला. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं अवक्षण करून तसेच फुलांची उधळण करून मनोभावे स्वागत केलंय. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले. यानंतर विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत उषा साळवे मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल वक्त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. सेवापूर्ती निमित्त साळवे मॅडम यांना सर्व उपस्थितांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र उद्यापासून ते शाळेत नसणार याची जाणीव होताच सहकारी शिक्षक भावूक झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. या कार्यक्रमास पंढरपूर जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख सूर्यवंशी केदारे, पंढरपूर केंद्रांतर्गत असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक रामटेके, उगले तसेच इतर शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. याशिवाय तिसगावच्या सरपंच शकुंतला कसुरे, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, प्रवीण हांडे, लालचंद कसुरी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच हा सेवापूर्ती सोहळा संपन्न, सन्मान, कृतज्ञता आणि भावनिक क्षणांनी भरलेला ठरला. तुमच्या शैक्षणिक सुरुवातीबद्दल सांगायला कशी सुरुवात झाली? शैक्षणिक सुरुवात माझी झाली, मी 19व्या वर्षी नोकरीला लागले आणि 3 डिसेंबर 1987ला प्रथम नेमणूक होती दरेगाव पाडळी या ठिकाणी. ते फार खडतर प्रवास होता तो, पण मग तिथून डेप्युटेशन करत बदल्या करत पूर्ण माझ्या 10 ते 12 शाळा झाल्या आणि या शाळांमध्ये मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षक चांगले मिळाले, नोकरी माझी खूप सुंदर झाली आणि आज या शाळेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव या शाळेतून मी सेवानिवृत्त होत आहे. मुख्याध्यापक म्हणून काम करताना सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं? मुख्याध्यापक म्हणून काम करताना सर्व स्टाफ सांभाळणं, विद्यार्थी संख्या वाढवणं, त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणं, गुणवत्ता वाढवणं, जेणेकरून आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होतील, विद्यार्थी संख्या वाढेल, हे आव्हान होतं. शाळेची बिल्डिंग थोडीशी खराब झालेली होती, ते सुद्धा माझ्या पुढं आव्हानच होतं. आणि मग मी खूप प्रयत्न करून आणि सगळ्यांशी संपर्क करून ग्रामपंचायतशी तर त्यांनी बिल्डिंग बांधून दिली. आता गुणवत्ता सुद्धा चांगली आहे माझ्या शाळेतली, विद्यार्थी संख्या चांगली आहे, सर्व शिक्षक स्टाफ चांगला आहे. मॅडम, तुमच्या कार्यकाळातील असा कोणता क्षण आहे ज्याचा तुम्हाला खूप अभिमान वाटतो? माझ्या शाळेमध्ये अशा म्हणजे आता 26 जानेवारी च्या दिवशी माझ्या शाळेतली मुलं कलेक्टर साहेबांनी सांगितलेल्या कवायत संचलनासाठी मुलं तिकडे गेली, तर मला त्याचा खूप अभिमान आहे की मुलांमध्ये संस्कार जे आहेत ते मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजेत आणि त्यांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमात माझ्या शाळेतील विद्यार्थी हे पूर्ण सहभागी झाले आणि शाळेमध्ये सुद्धा वर्गामध्ये वर्ग शिक्षक वेगवेगळे उपक्रम घेतात, त्याचा मला फार अभिमान आहे. या क्षणी मला म्हणजे एक रिटायरमेंट होती म्हणून दुःख होतंय आणि यांच्यापासून मी दूर जाते आहे. एक नवीन पर्वाला माझ्या सुरुवात होतीये, तर तो एक आनंद आहे, पण या मुलांपासून मी खूप दूर जाते आहे याचं मला दुःख होतंय. थँक्यू. आमच्या जिल्हा परिषद शाळा तिसगाव केंद्र पंढरपूर, आमच्या शाळेच्या ज्या लाडक्या मुख्याध्यापिका आहेत, आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम उषा साळवे मॅडम, या आज सेवानिवृत्त होत आहे आणि आजच्या ह्या काळामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये आणि ज्या पद्धतीने आज शासनाचा पूर्ण ज्या योजना आहेत, उपक्रम आहेत आणि ऑनलाईन कामं आहेत, तर या सगळ्यांची जबाबदारी त्यांनी खूप यशस्वीरित्या पार पाडली. त्याच बरोबर त्यांनी विद्यार्थी घडवण्याचंही काम या ठिकाणी केलं आणि आमच्या सर्व शिक्षक वृंदांकडनं त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
त्यांनी एक निरोगी आयुष्य आणि त्यांच्याकडनं समाजहिताची पुढे चालून कार्य झाली पाहिजे अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझे शब्द थांबवते. सूर्यवार्ता न्यूज मनोज जाधव, वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर.